हॅलो माय डिअर फ्रेंड्स, माझ्या किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला चटपटीत आणि कुरकुरीत असे वांग्याचे काप कसे करायचे ते दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये मसाले घेते आहे. इथे लाल तिखट, मिरची पावडर, हळद, धनाजिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे सगळे मसाले एकत्र करून त्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याची पातळ पेस्ट बनवायची आहे. एकदम पातळ नाही करायची आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे. पण अजून एक इथे आपल्याला घालायचा एक सिक्रेट पदार्थ, तो म्हणजे दही. इथे मी यात 2 चमचे दही घालते. यात 2 चमचे दही घालून हे दही मसाल्याबरोबर छान फेटून ह्याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, असं एक मस्त फेटून घ्यायचं आहे आणि ह्याची छान पेस्ट तयार करायची आहे. हे बघा, ही अशी पेस्ट झाली पाहिजे, जास्त पातळ नाही आहे, ही अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याची. तर आता मी इथे एक वांगं घेतलं आहे. आपल्याला वांग्याचे काप करायचे आहेत, तर हे मी वांगं घेतलं आहे. मोठं वांगं घेतलं आहे मी. तुम्ही छोटी वांगीसुद्धा वापरू शकता याच्या जागी. तर आता इथे वांग्याचे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत. जास्त पातळ नाही कापायचे आहेत, थोडेसे जाडसर जरी असेल ना तरी चालतं. हे बघा, एवढ्या साईजचे असले पाहिजेत. आता ही वांग मी सगळे काप करून घेते एका वांग्याचे. हे बघा, हे वांग्याचे काप मी करून घेतले आहेत आता. आणि जी आपण पातळ पेस्ट जी करून घेतली आहे मसाल्याची, ती या सगळ्या वांग्यांना लावून घ्यायची आहे. तुम्ही एवढे व्हिडिओज बघितले असतील ना वांग्याचे कापाचे, पण कोणी दही घातलं नसेल. तुम्ही एकदा दही घालून ना बनवून बघा, एवढे अप्रतिम होतात ना चवीला, खूप छान लागतात. तुम्ही नेहमीच असेच करून खाल. तर आता मला वरचं कोटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी रवा घेतला आहे, त्याबरोबर तांदळाचं पीठ घेतलं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात थोडासा लाल मसाला घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. जसं आपण मच्छी फ्राय करायसाठी जे पीठ वापरतो ना, मी असंच वापरते मच्छीसाठी सुद्धा. तर तेच सेम आपल्याला इथे करायचं आहे. रवा आणि तांदळाच्या पिठाने हे काप खूप कुरकुरीत होतात. हे सगळ्या वांग्यांना मी लावून घेते. हे बघा, सगळ्या बाजूने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे. हे मी सगळे वांगी ह्या पिठामध्ये घोळवून घेतली आहेत. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे, त्यात तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे. आता इथे मी वांगी एक एक काप तव्यामध्ये सोडते आहे. एक एक करून आता हे तव्यामध्ये आपल्याला वांग्याचे काप ठेवायचे आहेत आणि एका बाजूने 5 ते 7 मिनटं अगदी मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला फ्राय करायचे आहेत. 5 ते 7 मिनटं अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत होतात ही. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम 5 ते 7 मिनटं अगदी मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचे आहेत. गॅस फास्ट करायचा नाही आहे. फास्ट केलं तर ते बाहेरून तर कुरकुरीत होतील, पण आतमधून ते कच्चेच राहतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच हे करायचे आहेत फ्राय. हे बघा, एका बाजूने छान झाले आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम तेवढ्याच वेळेपर्यंत आपल्याला हे ठेवायचे आहेत. दोन्ही बाजूने माझे वांगे मस्त झाले आहेत क्रिस्पी. एकदा ट्राय करून बघाच तुम्ही या पद्धतीने. नक्कीच तुम्ही नेहमी अशाच पद्धतीत करून खाल.